तिची प्रार्थना कोण करायला येणार? येते? कोणी पण येऊ शकतं सुरुवातीची प्रार्थना करायला. चांगला दिवस दिलाय, देवाला धन्यवाद. कोणच नाही. त्यांनीच तुमची सुरुवात होणार. जेव्हा तुम्ही पुढे येऊन देवाला धन्यवाद देतात, त्यामध्ये सुद्धा लोकांना त्या प्रार्थनेमधून स्पर्श होतो. सर्वांनी डोळे बंद करायचे आहे. हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, आजचा सुंदर असा दिवस पाहण्याचा तो आम्हाला भाग्य दिलेला आहेस. तर आम्हाला दररोज सकाळी जागे करतोस, म्हणून मी तुझे आभार मानतो. हे प्रभू परमेश्वरा, तर आम्हाला या ठिकाणी तुझं वचन ऐकण्यासाठी बोलावलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तसे हे प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या पुत्राच्या मध्यस्थीद्वारे जो पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहेस, तो आम्हामध्ये सदा रोजगार राहतो व आम्हाला तो नेहमी सहाय्य करतो. तोच पवित्र आत्मा आज आम्हाला तुझ्या वचनाचं रहस्य सांगणार आहे आणि समजून देणार आहे. या ठिकाणी ही शिष्ट नाही, तर तिच्या मुखाद्वारे तू पवित्र आत्मा बोलणार आहेस आणि ते आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणात खोलवर गेलेलं आहे. ते बीज जे तुझं वचन आहे ते आमच्या अंतःकरणात खोलवर गेलेलं आहे आणि त्या आमच्या अंतःकरणात रुजून त्याला 100 पटीने पीक आलेलं आहे, असं माझा विश्वास आहे. हे परमेश्वरा, हे वचन आम्ही ऐकत असताना ते आम्हाला अगदी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये तू समजवत आहेस, म्हणून मी तुझे आभार मानतो. ही प्रार्थना तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याला मी आमचा प्रभू म्हणून कबूल केलेला आहे, आणि आबा पित्या, तू त्याला मेलेला तू उठवलास आणि तो तुझ्या उजवीकडे बसून आम्हासाठी मध्यस्थी करत आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना करतो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. गुड मॉर्निंग. एकदम फ्रेश आहात? प्रेज द लॉर्ड. तर आज मी माझ्या जीवनाबद्दल सांगणार आहे, कसं माझं जीवन येशू ख्रिस्ताला जाणण्याच्या आधी होतं आणि कसं त्याला ओळखल्यानंतर, त्याच्याबद्दल जाणून घेतल्यानंतर माझ्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं ते आज मी शेअर करणार आहे इकडे. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या जीवनामध्ये जी कमतरता होती प्रेमाची, लव. ओके. मी छोटेही असतानापासून म्हणजे मामाकडे मी वाढली माझ्या आजोबांसोबत. ओके. सो म्हणजे मी सर्वात फेवरेट त्यांची ग्रँडचाइल्ड होती, नातनी होती. सो जन्मापासून मी त्यांच्याकडे वाढली आणि मी 4 वर्षाची असताना त्यांची डेथ झाली. परंतु म्हणजे ते जे मामाकडचं मला एक ओढ होतं ना, मला तिकडेच बरं वाटायचं. पण जशी जशी मी मोठी होत गेली तसं म्हणजे मला आईवडिलांची पण आठवण, माझी मम्मी डॅडी म्हणजे मामाकडे नेहमी रोज मोस्टली यायचेच, किंवा असं सॅटर्डे संडेला मला घरी घेऊन जायचे. पण कसं मला घरी म्हणजे माझ्या घरी आमचं असं 4 फॅमिलीचं घर आहेत आणि तिकडे मी सर्वात मोठी मुलगी. माझ्यासोबत कोण खेळायला नसायचं, कारण मी एकटी तिकडे मुलगी होती, बाकी मुलं कोणच नव्हते. त्यामुळे आणि मामाकडे कसं आमचं सगळ्यांचं माझ्यासोबत फ्रेंड्स वगैरे माझे कझिन्स पण होते. तर नंतर मी जशी मोठी होत गेली तसं म्हणजे माझ्या मनामध्ये असे विचार यायला लागले की मला असं वाटायला लागलं की माझे आईवडील माझ्यावर प्रेम नाही करत.
हे फक्त माझ्या डोक्यामध्ये होतं, तसं काही हे नव्हतं. ते माझ्यावरती खूप प्रेम करतात. ते माझ्यासाठी म्हणजे कुठल्याही गोष्टींपर्यंत जाऊ शकतात हे मला आत्ता कळलं. पण तेव्हा माझ्या मनामध्ये असे विचार असं मला, मी छोटी होती तरी पण मला तसं वाटायचं की माझे आईवडील माझ्यावर प्रेम नाही करत. मी घरी जर गेली तर मी म्हणजे घरी गेल्यानंतर मी खूप रडायची मामाकडे जायला, कारण मला मामाकडेच जायचं होतं. एवढी मी रडायची. मी आईवडिलांसोबत खूप भांडायची, मला नाही राहायचं इकडे, ह्या घरामध्ये मला नाही राहायचं आहे, मामाकडेच जायचं आहे. 11 वर्षाची 11 वर्षापर्यंत मी मामाकडेच वाढली. नंतर माझी मामाकडची आजीचं ऑपरेशन झालेलं पायाचं, मग मला घरी आणलं. मी घरीच राहायला लागली मम्मी डॅडी बरोबर. नंतर आम्ही गोव्याला JCLMचं न्यू क्रिएशन होम आहे तिकडे जायला लागले रिट्रीटसाठी. तर आम्ही म्हणजे मी 12 वर्षाची असताना तिकडे पहिल्यांदा रिट्रीटला गेली. मी जायची तिकडे रिट्रीटला, पण तिकडे यूथ रिट्रीट असायची, दिवाळी वेकेशन आणि मे वेकेशन. सो आम्ही दिवाळीमध्ये पण जायचे, मेमध्ये पण जायचे. मी गेल्यानंतर म्हणजे मला एवढं म्हणजे समजायचं नाही. मी बसली तर मला जाम झोप यायची, कारण एवढा वेळ बसून टीचिंग ऐकणं माझ्यामध्ये तेवढी ती क्षमता नव्हती. आय कांट सिट इन वन प्लेस अँड लिसन टू बिग टॉक्स ऑर एनिथिंग. सो मी फक्त म्हणजे बसली तर मला जाम झोप यायची. ते काय बोलत आहेत मला काहीच समजायचं नाही. पण तरी पण मी जायची, अटेंड करायची, कारण मम्मी डॅडी सगळे जायचे रिट्रीटला. जो आणि गोवा आहे, गोवाला कोणाला नाही जायला आवडत, सगळ्यांना गोव्याला जायला आवडतं, राईट. सो रिट्रीट वगैरे अटेंड करायची. आणि मला फक्त तेव्हाच आवडायचं जेव्हा सगळे मुलं समोर येऊन डान्स करायचे, प्रेझेंट वर्शिप व्हायची, ते मला आवडायचं खूप. मला म्हणजे गाण्याची खूप आवड आहे, गाणं बोलायचं वगैरे. तर आम्ही सगळे मुलं समोर यायचे, डान्स करायचे, तेव्हा मी एकदम ॲक्टिव्ह असायची. परत टीचिंग चालू झालं का एकदम एनर्जी गेली असं. तर तेव्हा तिकडे एक वचन मला भेटलं आणि ते वचन असं होतं, जॉन 3:16, योहान 3:16. मी प्रेमासाठी इथे तिथे बघायची, खूप ठिकाणी शोधलं, पण माझ्या स्वतःमध्ये पण प्रेम नव्हतं. कारण माझं स्वतःमध्ये प्रेम नव्हतं म्हणून मला दुसऱ्या लोकांमध्ये सुद्धा प्रेम दिसत नव्हतं. माझ्या फॅमिलीमध्ये, माझे फ्रेंड्समध्ये, कोणामध्येच मला प्रेम दिसत नव्हतं. का? कारण मी प्रेम काय असतं हे मला काहीच माहिती नव्हतं. हे वचन जेव्हा मी ऐकलं, वाच, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. मी इंग्लिशमध्ये रीड करते. फॉर गॉड सो लव्ड द वर्ल्ड दॅट ही गेव हिज ओनली बिगॉटन सन, that whosoever believes in him shall not perish but have an everlasting life. आता ह्या वचनामध्ये काय लिहिलं आहे की देवाने सर्वांवर एवढी प्रीती केली. आपण पाप केलं, सर्वांनी पाप केलं. जेव्हा आपल्या घरामध्ये आपण काही मिस्टेक करतो, काही चुकीचं केलं, तर आपले म्हणजे समजा आता तुमची मुलं काही चूक करतात तर तुम्ही त्यांच्यावरती रागावतात ना. समजा तुम्ही काही काम करत असतील तर मुलं येतात, तुम्हाला त्रास देत असतील तिकडे, तर तुम्ही काय करतात, एकदम चिडतात त्यांच्यावरती, ओके. पण
त्याच्याशी जास्त आपण ह्या जगातील सर्व लोकांनी एवढं पाप केलं तरीसुद्धा देव कधीही आपल्यावरती प्रेम करायला थांबला नाही. त्याने आपल्यासाठी एवढं प्रेम केलं की त्याने स्वतःच्या पुत्राला या जगावरती पाठवलं. कशासाठी? कारण आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी. जर येशू ख्रिस्त या जगावरती आला नसता तर आज आपण इथे असलो असतो का? ह्या जगातील पाप आपल्याला प्रेमाविषयी क्षमेविषयी कळालंच नसतं. हे जग पूर्ण नाश झालं असतं. परंतु देवाने फक्त त्याच्या प्रीतीसाठी, तो आपल्यावरती प्रेम करत होता म्हणून त्याने आपल्या सर्वांना टू सेव्ह अस, आपल्या सर्वांना त्या पापातून बाहेर काढायला, वाचवण्यासाठी त्याने स्वतःच्या पुत्राला पाठवलं. आणि हे वचन जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी रडायला लागली खूप. कारण असं कोण मनुष्य आपल्यासाठी नाही करू शकत. कोणच मनुष्य एवढं हे गोष्ट नाही करू शकत. ते फक्त देवच करू शकतो. आणि देव प्रत्येक माणसावरती प्रेम करतो. आपल्याला वाटत असेल की माझ्यावरती ही व्यक्ती नाही प्रेम करत, ती व्यक्ती नाही प्रेम, परंतु देव नेहमी प्रेम करतो. आणि जर देवाचं प्रेम आपल्यावरती असेल तर आपल्याला दुसऱ्या लोकांची काय गरज आहे? गरज आहे, पण दुसऱ्या लोकांमध्ये कशाला आपल्याला प्रेम फोर्सफुली घ्यायचं आहे? नाही, कारण देव आपल्यावरती प्रेम करतो. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. ह्या वचनामुळे माझ्या जीवनामध्ये ते एक प्रेमाचं नवीन पीक निर्माण झालं. ओके, हे वचन माझ्यासाठी बी होतं माझ्या जीवनामध्ये. आणि त्या बीमुळे माझ्या जीवनामध्ये ते प्रेमाचं पीक निर्माण झालं. आणि मी माझ्या घरी माझ्या मम्मी डॅडीसोबत पण म्हणजे मी पहिली त्यांना जशी बघायची एकदम रागाने, आणि मी म्हणजे कधी त्यांना क्षमा वगैरे करू शकत नाही, पण ह्या वचनामुळे त्यांच्यासाठी सुद्धा माझ्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं. मी त्यांना वेगळ्या दृष्टीने बघायला लागली. त्यांना देवाने माझ्यासाठी माझं रक्षण करायला मला धरतीवरती जीवन द्यायला पाठवलं आहे. आणि ते देखील देवाचे माणसं आहेत. आणि देव प्रत्येक माणसावरती प्रेम करतो. जर देव त्या माणसावरती प्रेम करतो तर आपण सुद्धा त्या माणसावरती प्रेम करू शकतो. बरोबर? प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. ओके, तर ह्या वचनामुळे माझ्या जीवनामध्ये प्रेमाचं ते नवीन गोष्टी तयार झाली. आता दुसरी गोष्ट होती, दुसरीची गोष्ट माझ्या जीवनामध्ये होती की फिअर, भीती. तर हालेलुया, हालेलुया. ओके, सो मला अंधाराची भीती होती. पहिली अंधाराची भीती होती खूप. आणि सोशलायझिंग म्हणजे लोकांसोबत जाऊन बोलायला, जिकडे खूप सारं क्राऊड असेल त्या जागेवरती मी जाऊ नव्हतीच शकत. कारण मला असं वाटायचं की मी जर तिकडे गेली ना तर सगळे मला बघतील. आणि मी म्हणजे काय बोलू शकता की एकदम कोण जर माझ्यावरती असं बघितलं पण ना तर मी माझ्या मनामध्ये जाम हे व्हायचं, धगधग बोलतो ना, एकदम खूप घाबरायची मी. त्यामुळे मी कोणासोबत बोलायची नाही आणि लोकांमध्ये जायची पण नाही. आता मी पहिलं हे सांगते, अंधाराची भीती म्हणजे लाईक आमचं जे घर आहे तर तिकडून रूममधून किचनमध्ये जायला असं एक पॅसेज आहे. ओके, तर ते नाही, पहिलं मी म्हणजे मामाकडे होती तेव्हा ते रूममधून जायला किचनमध्ये जायला एक पॅसेज होता. आणि तिकडे कसं ते खूप अंधार असायचा, तिकडे लाईट नव्हती त्या पॅसेजमध्ये. तिकडून किचनमध्ये जायला खूप म्हणजे कारण
माझ्या मामाकडचे आजोबा वारल्यानंतर ती म्हणजे माझ्या मनामध्ये ती भीती बसली, माहिती नाही मला का, कारण मला असं वाटायचं की मी त्यांना बघते असं मला वाटायचं. तर ते अंधारामध्ये मी जायला खूप घाबरायची. मी वॉशरूमला पण नव्हती जाऊ शकत किंवा कुठे बाहेर घराच्या बाहेर पण जिकडे लाईट नसेल तिकडे मी जाऊ नव्हती शकत, किंवा लाईट असली तरी मी एकटी कुठेच जाऊ नव्हती शकत, एवढी माझी भीती होती. इवन कधी कधी दिवसामध्ये पण मला घरामध्ये जर एकटी असली ना तर फिरायला पण मी खूप घाबरायची असं. तर म्हणजे आणि त्या गोष्टीमुळे म्हणजे ते भीती माझ्या मनात वाढत गेली. दुसरी हे म्हणजे ओके, मी दोन्हीचं एकत्रच सांगते, सोशलायझिंग आणि अंधाराचं. आणि हां, ते सोशलायझिंगचं सांगितलं की मी लोकांमध्ये पण मिक्स व्हायला खूप घाबरायची होय. तर जेव्हा मी JCLMची रिट्रीट अटेंड करायला लागली तेव्हा तिकडे ब्रदर जॉन्सननी एक स्क्रिप्चर घेतलेलं, आयझाया 41:10. यशया 41:10 वाच. तू भिवू नकोस, तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो. मी तुझे सहाय्यही करतो. मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. इंग्लिशमध्ये वाचते. Fear thou not, for I am with thee. Do not be dismayed, for I am thy God. I will strengthen thee, yeah, I'll help thee. Yeah, I'll uphold thee with the right hand of my righteousness. Okay. तर हे एक स्क्रिप्चर होतं आणि अजून एक स्क्रिप्चर होतं 2 Timothy 1:7. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, लेट इट रीड. 2 Timothy 1:7 लिहिलं आहे की मराठीमध्ये, देवानी मला भित्रेपणाचं नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे. इन इंग्लिश, For God has not given me the spirit of fear, but of power, love and sound mind. तर हे 2 स्क्रिप्चर मी ऐकले आणि मी ते प्रॅक्टिस करायला लागले स्क्रिप्चर. मला माझ्या डॅडीनी सवय लावली की हे स्क्रिप्चर सकाळी उठल्यावर, रात्री झोपताना, गाडीवर जाताना, बाहेर पडताना नेहमी हे स्क्रिप्चर्स बोलायचंच कंपल्सरी. आणि फक्त बोलायचं नाही तर त्याच्यावर विश्वास करायचा. तुम्हाला माहिती आहे हे आहे ना, हा शब्द तू भिवू नकोस, डू नॉट बी अफ्रेड, हे बायबलमध्ये 365 टाइम्स लिहिलं आहे. 365 वेळा बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणि ते 365 वेळा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? आपल्या संपूर्ण वर्षामध्ये किती दिवस? 365. आणि देव म्हणतो प्रत्येक दिवसासाठी मी तुम्हाला हे वचन दिलं आहे, भिवू नकोस, मी तुमच्या बरोबर आहे. प्रत्येक दिवसासाठी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठे पण जाता, कसे पण जीवन कोणत्याही स्थितीमध्ये असाल, तुम्ही भिवू नका, मी तुमच्या बरोबर आहे. आय एम विथ यू, डू नॉट बी अफ्रेड. प्रत्येक दिवसासाठी देव आपल्याला हे वचन देतो. आणि जेव्हा मी हे वचन प्रॅक्टिस करायला लागली तेव्हा माझी अंधाराची भीतीसुद्धा निघून गेली. नंतर हळूहळू मी आमच्या चर्चमध्ये यूथ ग्रुप आहे, तर म्हणजे माझी मम्मी ना खूप ॲक्टिव्ह, त्यांच्या चर्चमध्ये खूप ॲक्टिव्ह होती यूथला. ती सगळ्या ठिकाणी जायची, यूथ वर्शिप वगैरे, त्यांचं ते यूथचं गॅदरिंग तर नसायचं, तर ती खूप ॲक्टिव्ह होती. तर ती मला पण नेहमी सांगायची, तू जा यूथमध्ये, कारण ते ॲक्टिव्ह बनतं माणूस आणि देवाचं ज्ञान भेटतं. पण माझ्या त्या भीतीमुळे मी कधीच
जाऊ नाही शकली. जेव्हा मी हे वचन हे आणि 2 तिमोथी 1 अध्याय 1 वचन 7 हे 2 वचनं मी जेव्हा बोलायला लागली आणि प्रॅक्टिस करायला लागली माझ्या जीवनामध्ये, त्याच्यावर मी मनन करायला लागली, तेव्हा माझी जी भीती होती ती हळूहळू निघायला लागली. ती एकदाच नाही निघाली, त्याला टाईम लागलं. पहिलं माझं जे स्टेप होतं ते म्हणजे माझ्या जीवनामध्ये एकच बेस्ट फ्रेंड आहे आतापर्यंत. दुसरे माझे स्पिरिच्युअल फ्रेंड्स आहेत, पण माझे जे स्कूलपासून नाही, 11वीला मला कॉलेजला भेटले, माझी एक बेस्ट फ्रेंड झाली. तर ती माझी खूप खास मैत्रीण आहे. माझ्या जीवनामध्ये ते पहिली म्हणजे बाकी आलेले फ्रेंड्स, पण ते काय आले आणि गेले, अशा कोण जीवनामध्ये माझं राहिलं नाही. नंतर मी ह्या सगळ्यांना भेटली, सेलिना आणि ब्रदर लिंडनची मुली वगैरे, ते मला गोव्याला भेटले. पण ती मुलगी ते माझ्यासाठी एक फर्स्ट स्टेप होतं. मी तिच्यासोबत जाऊन सोशलाईज केलं, तिच्यासोबत वार्ता केली आणि मग ते आमच्यामध्ये फ्रेंडशिप झाली. मी तिच्यासोबत बोलायला लागली आणि मला नंतर कळालं की तुम्हाला जीवनामध्ये जे जगामध्ये जगायला कम्युनिकेशन हे इम्पॉर्टंट थिंग आहे. कम्युनिकेशन म्हणजे मराठी वार्तालाप करणे हे इम्पॉर्टंट थिंग आहे. कुठेही जा, काही असो, कोणत्याही गोष्टींमध्ये वार्तालाप करायला लागते. आणि मी खूप खराब होती वार्तालापमध्ये. आज इकडे स्टेजवरती मी उभा आहे. जर मला हे वचन भेटलं नसतं तर मी विचारसुद्धा नसता केला की मी आज इकडे असणार आहे. मी तेव्हा विचार पण नव्हता केला की मी जाऊन एवढ्या लोकांसमोर प्रीचिंग करणार आहे, देवाचे वचन देणार आहे, हे मला कधीच माहिती नव्हतं. पण जेव्हा मला वचन भेटलं तेव्हा माझ्या जीवनामध्ये ते वार्तालापची ती स्किल असते ती पण डेव्हलप झाली, तयार झाली माझ्या जीवनात. आणि मग ती माझी बेस्ट फ्रेंड झाली. नंतर मी चर्चमध्ये सुद्धा हळूहळू जायला लागली, यूथ ग्रुपमध्ये. त्यानंतर मी आमच्या चर्चमध्ये संडे क्लास शिकवायला फर्स्ट स्टेप घेतला. कारण मला वाटलं की मला जे देवाचं वचन भेटलं आहे ते दुसऱ्या मुलांनासुद्धा भेटायला पाहिजे. ते काय माहिती त्यांच्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम असतील, जे माझ्या जीवनामध्ये होते ते मी त्यांच्यासोबत शेअर करून त्यांनासुद्धा ती मदत भेटेल. सो मग मी चर्चमध्ये सुद्धा छोट्या मुलांना संडे क्लास शिकवायला लागली. नंतर माझी भीतीची, अंधाराची भीती होती तीसुद्धा निघून गेली हळूहळू. मी बाहेर पडताना घराच्या म्हणजे जिकडे अंधार असायचं तिकडे मला प्रकाश दिसायला लागला. जरी लाईट नसेल तरी पण मला असं दिसायचं प्रकाश. आणि साम्स 91मध्ये म्हटलेलं आहे, स्तोत्रसंहिता 91:91 त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की देवाचे रक्षणदूत ते तुमच्यासोबत नेहमी असतात. ओके, ते तुमचे रक्षण करत असतात, एंजल्स. ओके, ते तुम्हाला नेहमी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्यासोबत असतात आणि तुमचे रक्षण करत असतात. तर ते साम्स 91सुद्धा मी कंटिन्युअसली बोलत राहिले. कुठेही घराच्या बाहेर निघायच्या आधी ते पूर्ण साम्स 91 स्तोत्रसंहिता 91 मी बोलायला लागले. तेव्हा माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला, एक नवीन कॉन्फिडन्स तयार झाला. माझी भीती निघून गेली आणि मला नवीन एक वे भेटायला लागलं, मार्ग. नंतर गोव्याला मला ते इयर आठवत नाही, ब्रदर लिंटनसोबत एक मुलगी आलेली, नवी मुंबईवरून होती ती. तर ती म्हणजे आता तेव्हा ना जास्त यूथ नव्हते, आय थिंक ती ग्रोथ रिट्रिक होती वाटते. तर तेव्हा म्हणजे मोठी माणसं होती आणि ती मुलगी त्यांच्यासोबत आलेली रिट्रिकला. तिला इंग्लिश समजायचं नाही, ती मराठीमध्येच हे होतं, तिला फक्त मराठी समजायचं. तर ती रेट्रिकला आल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा मी तिला पाहिलं, तिची जी कंडिशन होती माझ्यापेक्षा खराब होती. तिला खूप जास्तच भीती होती. म्हणजे ना ती पण कोणासोबत बोलू शकत नव्हती व्यवस्थित. तिला वॉशरूमला जायला म्हणजे आंघोळीला वगैरे
तिकडे दरवाजा बाजूला कोणतरी उभं राहायला पाहिजे. कधी कधी डोर पण ओपन ठेवायला लागायचं, एवढी ती घाबरायची. आणि ती म्हणजे एकटी काहीच नव्हती करत. ती मनातल्या मनात काय ना काय बोलायची आणि खूप खराब कंडिशन होती. जे वचन मला भेटलं ते मी तिच्यासोबत शेअर केलं आणि मी तिच्यासोबत शेअर केल्यानंतर मी पाहिलं तिच्यामध्ये ते परिवर्तन आणि ती हळूहळू तीसुद्धा त्या भीतीतून बाहेर निघायला लागली. आणि तिला पाहून माझ्या जीवनामध्ये अजून जास्त देवा आनंद झाला. मला खूप आनंद झाला की पहिल्यांदा माझ्यामुळे कोणाला तरी देवाबद्दल कळालं आणि देव माझ्यातून कोणाचं तरी चांगलं करत आहे ह्यानी मला अजून जास्त आनंद झाला. मी तिच्यासोबत बोलायचे, आम्ही बसायचो, देवाबद्दल वार्ता करायचो आणि तिला वचनं वगैरे द्यायला लागली. ती पण हळूहळू समजायला लागली आणि ती जी मुलगी होती तिनेसुद्धा माझ्या जीवनामध्ये एक इम्प्रेशन बनवलं. इम्प्रेशन म्हणजे काय की एक म्हणजे तिने इम्प्रेशन समजलं तुम्हाला की छाप बनवून ठेवलं माझ्या जीवनामध्ये. की देव प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी आणतो. तर त्यानंतर मी देवाचं वचन ऐकायला रेट्रिकलासुद्धा मी जाऊन तिकडे बसून वचन ऐकायला लागले. वचनावरती ध्यान लक्ष देऊन ऐकायला लागली आणि ते वचन स्टडी करायला लागले मी. आणि जेव्हा मी वचन ते स्टडी करायला लागली तेव्हा मला समजलं की हे जे आहे बायबल फक्त पुस्तक नाही तर खुद्द येशू ख्रिस्त आहे आणि ते सगळं सत्य आहे. ह्या जगातील गोष्टी दे आर जस्ट टेम्पररी, फक्त थोड्यासाठीच ते गोष्टी आहेत. संपूर्ण जीवन आपलं ह्या बायबलमध्ये आहे. आपलं जीवन ह्या बायबलमध्ये लिहिलेलं आहे आणि इथे म्हटलं आहे की आणि परमेश्वर म्हणतो की मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. तू कुठल्याही गोष्टीमध्ये तुझं माझे काही प्रॉब्लेम असले हे मी वचन, हे जी लाईन होती ती मला खूप जास्त आवडली. आय विल अपहोल्ड दी विथ द राईट हँड ऑफ माय रायचियसनेस. ही जी लाईन आहे ती मला खूप जास्त आवडली की देव मला त्याच्या हाताने सावरतो. असं कधी माझ्या जीवनामध्ये नाही झालं की कोण येऊन मला असं सावरलं आहे की कोणी असं येऊन मला बोललेलं आहे, नाही. पण देव स्वतः आपल्याला सावरतो आपल्या कठीण सिच्युएशनमध्ये. तर ही गोष्ट म्हणजे हे 3 वचनं मला माझ्या भीती आणि प्रेमामध्ये वाढवले होते. आता दुसरं एक गोष्ट होती म्हणजे मला माझ्या फ्युचरचं खूप टेन्शन असायचं. मी काय करणार, माझं काय होणार. माझी जी मेमरी पॉवर होती ती खूप वीक होती. मला अभ्यास करायला म्हणजे मी अभ्यास करायची ओके, पण मला लक्षात नाही राहायचं मी काय केलं आहे ते. आता समजा मी आज केलं तर मी उद्या ते विसरून जाणार असं माझं व्हायचं. आणि मला म्हणजे खूप त्रास मी रडायची तेव्हा. एक्झामचं टाईम असलं तर मी खूप रडायची की मला लक्षात नाही राहत, मी काय करू असं मला व्हायचं. आणि माझा भाऊ एक साईडला होता, तो खूप हुशार, त्यांनी एक वाचलं पटकन त्याला कळायचं. पण माझं तसं नव्हतं, मला सारखं करायला लागायचं आणि माझी खूप मेमरी पॉवर कमी होती. मी कधी फेल नाही झाली एक्झाममध्ये, पण मला म्हणजे खूप त्रास व्हायचा लिहायला. सो आता तुम्ही सकाळी रोज ते व्हाईट बुक वाचता राईट, त्याच्यामध्ये ते प्रेयर्स जे आहेत तर त्याच्यातली मी 2 प्रेयर करायची, चिंता आणि भीती आणि विजडम अँड गायडन्स. समंजस आणि विजडम अँड गायडन्सचं काय, शहाणपणा आणि समंजस. तर हे जे 2 प्रेयर होते ते मी रोज बोलायला लागली. सकाळी उठून पहिलं मी ती प्रेयर बोलायची. म्हणजे शाळेत जाताना ना
मी माझ्या डॅडीच्या गाडीवरती ते मला सोडायला यायचे, तेव्हा ते 2 प्रेयर मी कंटिन्युअसली बोलायचे आणि ते मी बाय हार्ट करून घेतले प्रेयर. तर त्याचे विजडम अँड गायडन्स होतं ते मी प्रेयर बोलून 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 माझ्या मी माझ्या जे जीवनामध्ये माझ्या माइंडमध्ये चेंजेस व्हायला लागले. आता मी जे अभ्यास करायची ना ते म्हणजे मी खाली मेन पॉईंट्स करायची आणि जेव्हा मी एक्झामला जायची तेव्हा मला होली स्पिरिट गाईड करायचं. आणि म्हणजे तिकडे मी जे बुकामध्ये जे पॉईंट्स होते ना ते नव्हते लिहत, होली स्पिरिट मला गाईड करायचं. आपण बोलतो ना की आपण ओन वर्ड्समध्ये लिहितो, फक्त मेन पॉईंट्स लर्न करून जायचे आणि तिकडे एक्झामला जाऊन मी माझ्या मनातलं लिहिलं असं बोलतो ना. तर माझं तसं नव्हतं, मला होली स्पिरिट तिकडे गाईड करायचं की आता हे लिही, आता हे लिही, आता हे लिही. आणि माझ्यासाठी सर्वात डिफिकल्ट सब्जेक्ट मॅथ्स. कोणाला आवडतं मॅथ्स? कोणालाच नाही आवडत मॅथ्स. ओके, सेलिनाला आवडतं, पण मला मॅथ्स बघितलं ना की मला जाम राग यायचा. आणि म्हणजे मी मॅथ्सला ना पुस्तकच मला उघडायला आवडायचं नाही, एवढं म्हणजे मला त्रास व्हायचा ना मॅथ्स समजायला. तर मी जेव्हा ही प्रेयर करायला लागली विजडम अँड गायडन्स, तेव्हा मी क्लासेसला ट्युशन्सला जायची. तर मला ते जे फॉर्म्युलाज होते ते सोप्या भाषेमध्ये कळायला लागले. का माहिती नाही, म्हणजे तिकडे होली स्पिरिट मला ते सोप्या भाषेमध्ये समजायला लागला. आणि माझं 10thला जॉमेट्रीचा पेपर होता. तर त्याच्यामध्ये ना एक चॅप्टर आहे होता, म्हणजे सर्कलचा एक चॅप्टर होता. तर सर्कलचा जो चॅप्टर होता तो खूप डिफिकल्ट, ते ना मला कधीच समजायचं नाही. पण जेव्हा मी एक्झामला गेली ना लिहायला, तर ते मी फक्त वरून वाचून गेलेली. आणि तिकडे मी जे केलं जे जॉमेट्रीचा पेपर मी सॉल्व केला तो एकदम परफेक्टली मी केला. आणि एक पण क्वेश्चन मी नव्हता सोडला, कारण मी घरून निघताना ना मी जाम टेन्शनमध्ये होती. मला असं झालेलं की अरे मी पेपर माझा ब्लँक सोडून येणार आहे, माझं जाम खूप टेन्शनमध्ये होती मी. पण मी तरी पण मी विजडम अँड गायडन्स प्रेयर करून गेली एक्झामला. आणि गेल्यानंतर पहिलं पेपरवरती पवित्र कुसाची खूण काढली आणि मी तो पेपर पूर्णपणे एकदम चांगल्या रीतीने तो पेपर लिहिला. आणि माझा रिझल्ट पण त्या पेपरमध्ये खूप चांगलं आलेलं. तर हे देखील ते जे प्रेयर आहेत, ते जे तुम्ही प्रेयर बोलता ते फक्त प्रेयर नसून ते वचन आहेत. ते प्रेयर संपूर्ण बायबलच्या वचनावरती आहे, त्याच्यामध्ये नुसते प्रेयर नाही लिहिली. तर देवाचा शब्द आहे तो. तर आपण फक्त असा विचार करतो की सकाळी येऊन आम्ही प्रेयर करतो, करायचं म्हणून करायचं नाही. ते जे ते जे 5 आहेत ना, तर ते 5 जे प्रेयर आहेत, आपण जेव्हा मनातून तुम्ही जर ध्यान देऊन वाचलं ना तुम्हाला त्याच्यामध्ये सत्य दिसेल. त्या प्रेयरमुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप परिवर्तन होऊ शकतं. ते फक्त वचन आहेत बायबलचे. ओके, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर मग मला ना म्हणजे खूप टेन्शन व्हायचं की माझं फ्युचरचं काय होणार. तर देवाने आपल्याला वचन दिलेलं आहे जेरमाया 29:11. वाच. परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी जे माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी स्तुतीची आशा देणारे आहेत. मी इंग्लिशमध्ये वाचते. For I know the thoughts that I think towards you, says the Lord,
thoughts of peace and not for evil, to give you an expected end. आता इथे इंग्लिशमध्ये इथे असं आहे, For surely I know the plans I have for you, says the Lord, plans for your welfare and not for harm, to give you a future with hope. आता देवाला माहिती आहे आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे आपल्या जीवनामध्ये. तो त्याने ऑलरेडी लिहिलेलं आहे की आपल्याला काय, आपण जीवनामध्ये काय करणार आहोत. त्याने ऑलरेडी ते प्लॅन बनवलेला आहे. ओके, पण आपण खूप वेळेला तो जो देवाचा जो प्लॅन आहे तो नाश करायचा प्रयत्न करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता इथे मी चेअर आणले, सगळे चेअर, आणि एकामेकावरती व्यवस्थित लावले. ओके, आता कोणतरी एक व्यक्ती आलं आणि ते चेअर काढले. ठीक आहे, सो त्याने, मी चेअर्स लावलेले, त्या व्यक्तीने काय केलं, चेअर काढले. सो आता इथे काय झालं की ऑलरेडी ते प्लॅन बनवलेला, पण त्या दुसऱ्या व्यक्तीने येऊन काय केलं, त्या तो जो प्लॅन होता तो काय केला, नाश केला. ओके, तर हे आणि ते नाश कसं होतं ते आपल्या आपण खूप वेळेला चुकीचे डिसिजन घेतो. आता देवाने आपल्यासाठी कोणती तरी गोष्ट रचलेली आहे, पण आपण ते देवाच्या विरुद्ध जाऊन ती गोष्ट करतो. देवाच्या वचनावरती जाऊन नाही, तर देवाच्या विरुद्ध जाऊन. जसं की आणि ते कसं येतं, भीतीमुळे. ओके, पण जर आपल्याला देवाच्या वचनावरती चालायचं असेल तर मेन थिंग काय असते, देवाच्या वचनावरती चालायला सर्वात मोठी गोष्ट काय आहे, विश्वास, फेथ. काय, विश्वास ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. विश्वासाशिवाय आपण काहीच करू नाही शकत. ओके, देवाचा जो प्लॅन आहे त्याच्यावरती आपलं काय असलं पाहिजे, विश्वास. आता विश्वास म्हणजे काय, विश्वास म्हणजे काय, न दिसणाऱ्या गोष्टी, हां, खात्री असणे. ओके, सो आता समजा मी तुम्हाला आता तुम्हाला टी व्ही दिसते राईट, पण मी तुम्हाला सांगितलं की इथे दूत आहेत, एंजल आहेत. आता हा टी व्ही दिसतोय ना तुम्हाला, टी व्हीसाठी तुम्हाला विश्वास पाहिजे का, नाही, विश्वासाची गरज आहे नाही का, कारण तो दिसतोय, डोळ्यासमोर आहे. पण मी तुम्हाला जर सांगितलं इथे दूत आहेत, मग आता विश्वास आहे का, विश्वास आहे, ते कुठे लिहिलं आहे, हां काय, माईकवर बोलवा. ओके, आणि अजून एक इथे लिहिलं आहे, इकडे दूत आहेत, म्हणजे साम्स 91मध्ये तुम्ही जिकडे जिकडे जातात ते रक्षणदूत तुमच्यासोबत असतात आणि ते तुम्हाला प्रोटेक्ट करत असतात, तुमचा सांभाळ करत असतात. ते वचनामध्ये लिहिलेलं आहे. मी असं माझ्या तोंडातून सांगितलं का, कॅन वी गो टू साम्स 91. मी माझ्या तोंडातून नुसतं सांगितलं का, नाही, वचनामध्ये आहे ते. आता तुम्हाला टी व्ही, इकडे मी सांगितलं टी व्ही आहे, तर तो टी व्ही काय, एव्हिडन्स आहे, म्हणजे आपल्या समोर आहे, आणि त्याचा टी व्ही दिसतो म्हणजे त्याचा एव्हिडन्स इकडे आहे. दूत आहेत, त्याचे एव्हिडन्स कुठे आहे, बायबलमध्ये, त्या वचनामध्ये. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या देवदूतांना आज्ञा देईल. त्याने आज्ञा ऑलरेडी दिली आहे देवदूतांना, आणि ते देवदूत आपल्यामध्ये आहेत, ते वचनामध्ये लिहिलेलं आहे, मी नाही सांगत. देवदूत इकडे आहेत आणि ते आपलं रक्षण करतात नेहमी. ओके, आपल्याला माहीत नसते पण ते नेहमीच आपल्यासोबत असतात, आपल्याला कवर करतात कोणत्याही प्रॉब्लेम्सपासून. ओके,
प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सो आता देवाने ऑलरेडी आपल्यासाठी प्लॅन बनवलेला आहे, राईट. मग ते आपण प्लॅन नाश कसं करतो? भीतीने. ओके, भीती काय करते? जे देवाने बनवलेलं आहे, काम केलेलं आहे, ते नाश करते, ते खराब करते ते काम. ओके, आणि ती भीती कशी येते? आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायला विसरली. मी ना मला वाचनाची खूप आवड होती. ओके, बुक रीड करायची. तर नॉवेल्स माहिती आहे, मोठे बुक्स असतात, नॉवेल, स्टोरी बुक्स मोठे मोठे. तर मला जास्त करून हॉरर नॉवेल्स आवडायचे. म्हणजे हॉरर म्हणजे काय की भूताचे नॉवेल्स वगैरे असतात ज्याच्यामध्ये घोस्ट स्टोरीज लिहिलेल्या असतात, ते मला खूप आवडायचे वाचायला तेव्हा. ओके, तर कोण वाचतं का इकडे? तर मी ते हॉरर नॉवेल्स वाचायची आणि ना हॉरर मूवीजसुद्धा बघायची. आता ते सुद्धा गोष्टी, ते दोन जे आहेत ना, त्यांनीसुद्धा माझ्या मनामध्ये ते भीती टाकलेली तेव्हा. ओके, तर मी ते खूप वाचायची आणि खूप म्हणजे घोस्ट स्टोरीज वगैरे मूवीज बघायची. माझ्याकडे असे मोठे मोठे बुक्स होते हॉरर नॉवेल्सचे. ओके, तर मी ते वाचायची आणि त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये ती भीती झाली. आणि त्या भीतीमुळे माझं जे हेल्थ होतं, माझ्या हेल्थवरती सुद्धा परिणाम व्हायला लागला. आता देवाचं प्लॅन्स काय आहे? आपल्याला काय भेटावं? चांगलं हेल्थ, हीलिंग. ओके, आपल्या जीवनामध्ये आपलं चांगलं हेल्थ असलं पाहिजे. तर मी ते आता माझ्या मनामध्ये भीती आली की नाही, मी हॉरर मूवीज ते बघायला लागली. तर आणि मोस्टली ना हॉरर मूवीज बघायला आपण कधी बघतो? रात्री. मी जरी दिवसा जरी बघितलं ना, रात्री झोपायची नाही मी, कारण माझ्या डोक्यामध्ये ते चालायचं, अरे कोणतरी आहे इकडे, कोणतरी आहे. तर हे सगळं माझ्या डोक्यामध्ये चालायचं. तर त्यामुळे माझ्या शरीरावरती परिणाम व्हायला लागला. ओके, मग आता देवाने काय केलं आहे? त्याने मला हिलिंग दिलं आहे, पण मी काय करत आहे? माझ्या भीतीमुळे ती हिलिंग जी आहे ती काढते, म्हणजे खराब करते. हिलिंग होऊनच नाही देत मी स्वतःला. का? कारण माझ्या मनामध्ये काय आहे? काय आहे? भीती आहे. ओके, माझ्या मनामध्ये विश्वास नाही आहे, भीती आहे. आता Romans 10:17, right? Faith comes by hearing. Was? याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. So then faith cometh by hearing and hearing by the word of God. आता विश्वास कसे येतो? ऐकून आणि ऐकून देवाच्या वचनाद्वारे. ओके, आता जी भीती असते ती पण ऐकून आणि ऐकून जगातल्या गोष्टींद्वारे. विश्वास देवाचे वचन ऐकून आणि भीती जगातली गोष्टी ऐकून. तर मी काय करायची? देवाचं वचन नाही ऐकायची. काय करायची? ते हॉरर मूवीज ऐकायची, हॉरर नॉवेल्स वाचायची. तर ते ऐकून 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 काय झालं? माझ्या मनामध्ये भीती भरली, राईट. मग मी काय केलं? स्वतःला त्याच्यामध्ये गुंतावलं. ओके, पण जेव्हा आपण देवाचं वचन ऐकायला चालू करतो, ऐकून ऐकून देवाचं वचन ऐकतो, तेव्हा ते आपल्या हृदयात भरते आणि जे काही भीती आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते सर्व निघून जातात. ओके, आणि फक्त आपण देवाविषयीच जाणून असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता जेव्हा आपल्यामध्ये विश्वास असतो तेव्हा आपण देवानी जे आपल्याला विजय दिलेला आहे ना. ओके, एक मिनिट.
ओके. सो आता विश्वासाने देवाने आपलं तारण केलं आहे, राईट, केलेलं आहे. क्रूसावरती स्वतःला समर्पित करून त्याने आपल्याला तारण दिलेलं आहे, हा आपण विश्वास करतो, राईट. सो त्याने आपल्याला विजय प्राप्त करून दिला आहे. पण ते आपल्याला कधी समजणार? ते जे विजय देवाने आपल्याला दिलेला आहे, विक्ट्री, ते आपल्याला कधी समजणार? जेव्हा आपण विश्वास करतील, देवाचं वचन ऐकून 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 विश्वास करणार, तेव्हा ते आपल्याला जे देवाने सॅल्वेशन दिलं आहे, तारण दिलेलं आहे, हिलिंग दिलेली आहे, ते आपल्याला तेव्हाच समजते. आता तुम्हाला ते रक्तस्राव स्त्रीविषयी माहिती आहे, ती गोष्ट कशी तिला 12 वर्ष प्रॉब्लेम होता आणि कशी ती म्हणजे तिला केवढा त्रास व्हायचा, 12 वर्ष केवढं त्रास असेल. आणि तिने डॉक्टरकडे गेली पण तिचं काहीच नाही झालं, बरोबर. आणि पण तिने काय केलं, तिला काय आलं, तिने देवाविषयी ऐकलं. ओके. आधी तिने काय ऐकलेलं? फक्त जगातल्या गोष्टी, डॉक्टरांच्या गोष्टी, आजूबाजूंची गोष्टी, तेच ऐकायची. आणि तिच्या मनामध्ये काय, तेव्हाच्या काळात काय होतं, ज्या स्त्रीला त्या रक्ताचा प्रॉब्लेम असायचा ते घराच्या बाहेर नव्हते पडू शकत, राईट. कोणाला असे हातसुद्धा नव्हते लावू शकत, राईट. नाहीतर ते माणसंसुद्धा अशुद्ध होतील, असं असायचं. पण त्या स्त्रीने जेव्हा फक्त एकदा देवाविषयी ऐकलं, तिने काय ऐकलं की देव खूप लोकांना बरे करतो वगैरे, हे येशू खूप लोकांना बरे करतो, हे तिने ऐकलं, एकदाच ऐकलं. ओके. ते ऐकल्यानंतर ती जाऊन येशूला तिने स्पर्श केला. पहिलं तिने ऐकल्यानंतर काय झालं, तिच्या मनामध्ये तो विश्वास आला. ओके. ऐकल्यानंतर काय झालं, विश्वास आला. जर तिने जेव्हा ती जगातल्या गोष्टी ऐकत होती, डॉक्टरांचं की तुझं नाही बरं होऊ शकत, काहीच आम्ही करू नाही शकत, तेव्हा तिच्यामध्ये काय होतं, भीती होती. ती भीती होती म्हणून ती नाही बरी होत होती, राईट. पण जेव्हा तिने येशूविषयी ऐकलं तेव्हा काय झालं, तिच्यामध्ये विश्वास आला आणि तिने डिसाईड केलं की तिने मनातून ती बोलायला लागली की मी जर येशूला एकदा स्पर्श केला मी बरी होणार. पण हे कसं, विश्वासाने. ओके. मग ती जेव्हा बाहेर पडली घराच्या बाहेर येशूला भेटायला, तेव्हा तिकडे गर्दी होती, राईट. येशू कुठे जात होता, जायरसच्या मुलगीला बरा करायला, राईट. मग आणि तेव्हा येशूच्या बाजूला खूप सारे लोक होते. आता कोणी सांगितलं की तिकडे कोणतरी एक हील करतो माणूस आहे, सगळ्यांना आरोग्य देतो, मग आपण सगळे काय करतो, तिकडे गर्दी करणार, राईट. खूप लोक जाणार. तर तसंच त्यांनी लोकांनी जेव्हा येशूविषयी ऐकलं तेव्हा लोकांनी येशूच्या बाजूला गर्दी केलेली. आणि आता गर्दी, तुम्हाला माहिती आहे गर्दी असली का गर्दीतून जायला केवढा त्रास असतो. कोणी लोकल ट्रेनमध्ये ट्रॅव्हल केलं आहे का? ट्रेनमध्ये सकाळी विरार ते चर्चगेट सकाळी 10:09 पण नाही, 8-9ला जाम बेकार गर्दी असते. मध्ये पण नाही जाऊ शकत, डोरवर पण उभं राहून देत नाही, एवढी गर्दी. इकडे गेले तर गेले बाहेर अशी, राईट. ते गर्दीतून आपण रस्ता नाही करू शकत. आणि जरी जायचं असेल तर आपलं आता कसं लोक अशी असतात तर कोणाला ना कोणाला स्पर्श होतच ना, तिकडे जागा असते काय नाही. तसंच ते ह्याच्यामध्ये गर्दी होती. आणि ते रक्तस्राव स्त्री, आता तिने जर कोणाला स्पर्श केलं तर ते काय होईल, ते लोक अशुद्ध होतात, असं तेव्हाच्या काळात होतं. पण तिने त्याच्याबद्दल विचार केला का? नाही विचार केला. तिच्या फक्त मनात काय होतं, मला फक्त येशूला स्पर्श करायचंय, मी येशूला स्पर्श केला का मी बरी होणार, हे तिने ठामपणे विश्वास केलेला. मग ती जेव्हा येशूच्या बाजूला गेली तेव्हा आता येशूला खूप सारे लोक स्पर्श करत आणि येशूने खूप लोकांना हील केलेलं. पण जेव्हा तिने स्पर्श केलं तेव्हा येशूच्या मधून त्याला जाणवलं काय पावर, त्याला असं काहीतरी त्याच्या शरीरातून ती पावर गेली असं त्याला जाणवलं, राईट. तर
तेव्हा येशूने काय विचारलं, कोणी मला स्पर्श केलं? तेव्हा ती बाई घाबरली असेल ना, कारण का असं होतं की काय कोणाला स्पर्श केलं का अशुद्ध होणार. मग ती बाई घाबरली असेल की नाही की मी स्पर्श केलं, पण तरी पण तिला तिच्यामध्ये ते विश्वास होता आणि ती बरी झाली. जेव्हा तिने येशूला स्पर्श केला ती बरी झाली. मग ती पुढे येऊन येशूला म्हणाली की मी स्पर्श केला. तेव्हा येशूने काय सांगितलं तिला, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. येशूने असं नाही तर येशूने सांगितलं तुझ्या विश्वासाने बरे केलं आहे. ओके, तिच्यावरती हात ठेवायला लागलं का? नाही, विश्वासाने बरे केलं आहे. तर आपण जेव्हा देवाच्या विश्वासाने चालतो तेव्हा ती भीतीसुद्धा आपल्या मनातून निघून जाते. जेव्हा आपण फक्त देवाचे वचन ऐकतो. माझ्या जीवनामध्ये सुद्धा तेच झालं. मी भीतीमध्ये राहत होती. ओके, पण जेव्हा मला वचन भेटले तेव्हा मी काय करायला लागली, बोलायला लागली ते वचन. आणि मी ते वचन बोलायची, ते माझे कान ऐकायचे. मी जे वचन बोलायचे ते माझे कान ऐकायचे. आणि मी बोलत राहिली, मी ऐकत राहिली. आणि ते मग जाऊन माझ्या हृदयात छाप झाला त्याचा. ते माझ्या हृदयात स्पर्श झाला. माझ्या हृदयात ते कोरून राहिलं ते वचन. आणि माझ्या जीवनामध्ये जी भीती होती ती निघून गेली. ओके, आणि मी आता स्कूलमध्ये टीचर आहेत आणि आय कॅन टीच पीपल. आता मी स्टुडंट्सला शिकवू शकते एकदम बिंदासपणे. मला घाबरं नाही वाटत, कोणाच्या समोर जाऊन बोलायला मला घाबरं नाही वाटत. मी 4 लोकांसोबत बसून बोलू शकते. एवढं परमेश्वराने मला त्याच्या सामर्थ्याने भरलं आहे. त्यांनी ती पूर्णपणे भीतीची माझ्या जीवनात होती ती काढून टाकली आहे. मी जेव्हा गोव्याला सुद्धा फर्स्ट टाईम गेलेली ना, ब्रदर लेंडनला माहिती आहे, मी कोणासोबत बोलूच शकत नव्हती. मी फक्त मम्मीच्या बाजूला, मम्मी कुठे गेली मी तिच्या पाठी जायची, कारण मी घाबरायची लोकांनाशी बोलायला. ओके, पण जेव्हा मला वचन कळालं तेव्हा माझ्या हृदयात, माझ्या जीवनातून ती भीती पूर्णपणे निघून गेली. जेव्हा आपण ते वचन घेतो, आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिस करतो, त्याच्यावर मनन करतो, बोलत राहतो, तेव्हा आपल्या जीवनात परिवर्तन होतो. फक्त एकदा बोलून नाही चालत, ते कंटिन्युअसली बोलायला लागते. जर तुम्हाला वचन माहीत नसेल, टंग्समध्ये प्रेयर करायची. मी टंग्समध्ये प्रेयर करते. मला वचन नाही माहीत असलं, मी टंग्समध्ये प्रेयर करते. मला सवय झालेली की कुठे आता आम्ही जेव्हा गाडीवर जातो कुठे पण, तर ना मम्मी डॅडी नेहमी वचन बोलतात. पण ना मला ती एक हॅबिट झाली आहे टंग्समध्ये प्रेयर. मी वचन पण बोलते आणि टंग्समध्ये प्रेयर करत राहते, कारण ती एक हॅबिट झाली की देवासोबत ते टंग्समध्ये प्रेयर करायला मला बरं वाटते ते. ओके, शांती भेटते मला मनाला. सो जर आपल्याला वचन माहिती नसेल तर आपण टंग्समध्ये सुद्धा प्रेयर करायची. आणि जेवढं टाईम आपल्याला देवासोबत घालवता येते तेवढं देवासोबत ते टाईम स्पेंड केलं पाहिजे. आपण असं नाही अरे तो देव आहे, काय बोलायचं त्याला, काय असं नसतं. देव आपल्याला त्याचा मित्र म्हणतो. येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही माझे मित्र आहात, माझे मुलं आहात. देव आपल्याला क्लोज बोलतो ना, क्लोज पर्सनसारखा ठेवतो. ओके, काही वेळेला मी बसते आणि मी घरामध्ये म्हणजे बसली ना, घरी कोण नसलं ना, कोण नसले घरी, मी एकटी बसली ना, मी फक्त अशी बोलत असते की अरे येशू आज मला आनंद होत आहे, आज मी हे काम केलं, आज मी ते, कारण कोणासोबत बोलायला मला दुसऱ्यासोबत बोलण्यापेक्षा येशूसोबत बोलणं चांगलं आहे. आणि मला ते चांगलं वाटतं दुसऱ्या व्यक्ती कोणासोबत बोलण्यापेक्षा, बिकॉज मला दुसरी वार्ता आवडत नाही बोलायला. तर मी ना नुसती अशी बसते का येशूला सांगते की आज मी हे गोष्ट केली, आज मी ते गोष्ट केली, आणि मग आज मी हे खाल्लं ते खाल्लं. ते मला एक कम्युनिकेशन, तुम्ही साध्या गोष्टीसुद्धा येशूसोबत बोलू शकतात. बट जेव्हा तुम्ही येशूसोबत टाईम स्पेंड करतात तेव्हा आपल्या जीवनामध्ये फक्त आनंदच असतो. ओके, येशू
आपण जेव्हा येशूसोबत असतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये काहीच निराशा नाही येणार, काहीच संकट नाही येणार आणि आजूबाजूचे लोक आपल्याला काय बोलतात त्याच्यावरती लक्ष पण नाही लागणार. कारण का आपलं लक्ष कुठं आहे? फक्त येशूवरती आहे. बाकी कोणावरती आहे का? नाही, फक्त येशू, ओन्ली जीजस. मग कशाला दुसऱ्या लोकांचं ऐकायचं? जर मी येशूसोबत टाईम स्पेंड करते तर मला फक्त येशूच दिसला पाहिजे. बाकी काय? ओके सॉरी. टंग्स प्रेयर म्हणजे अन्नभाषा. ओके, टंग्स प्रेयर म्हणजे काय की अन्नभाषा. तुम्ही प्रेयर म्हणजे जर तुम्हाला वचन माहिती नसेल तर तुम्ही अन्नभाषेमध्ये प्रेयर करायची. मी अन्नभाषेमध्ये प्रेयर करते. जेव्हा मला वचनं जर माहिती नसली कोणती तर मी अन्नभाषेमध्ये प्रेयर करायला स्टार्ट करते. मग मला आणि खूप ओके, मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते. माझा भाऊ तो जो छोटा होता ना, जन्माला आले तेव्हा त्याला निमोनियाचा त्रास होता. ओके, त्याला निमोनिया होतं आणि त्याला म्हणजे तेव्हा व्हेंटिलेटरवरतीच ठेवलेलं. पण नंतर तो बरा झाला. नंतर जेव्हा किती वर्षाचं? 8वीला म्हणजे 13 वर्षाचं असताना 13 वर्षाचं असताना त्याला परत निमोनिया झाला आणि मी तेव्हा 15 वर्षाची होती. ओके, म्हणजे माझं 10ची एक्झाम जवळ आलेले. तर नाही सॉरी तर माझ्या भावाला निमोनिया झालेला परत आणि मम्मी डॅडी त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले. तर मला असं कळालं, डॉक्टरांनी सांगितलेलं की काय खरं नाही ना. तर जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की काही खरं नाही, कारण त्याचा निमोनिया एवढा वाढलेला की तो काहीच करू नव्हता, म्हणजे अनकॉन्शियस होता, शुद्धीवरती नव्हता तो. ओके, आणि त्याला हॉस्पिटलमध्ये मम्मी डॅडी दोघं घेऊन गेलेले. घरी मी एकटीच होती आणि माझी आजी होती. पण माझी आजी काहीतरी काम करत होती. मी रूममध्ये होती आणि मी झाडू मारत होते. मी जेव्हा ते ऐकलं ना की माझ्या भावाचं म्हणजे बरं नाही, मी जाम रडायला लागली. बिकॉज माझ्यासाठी तो खूप इम्पॉर्टंट आहे माझ्या जीवनामध्ये. मी फ्रेंड्ससोबत एवढं नव्हती, तर माझा फक्त भाऊच माझ्यासाठी जवळचा होता. तर मी रडायला लागली. जाम आजी आली, मला सांगते की काय झालं. मी सांगितलं काय नाही, तू काम करतो. जर मी रडायला लागले, मला समजत नव्हतं मी काय बोलू. मी अन्नभाषेमध्ये प्रेयर करायला स्टार्ट केली. अन्नभाषेमध्ये प्रेयर करत होते. घरी कोणच नव्हते. कारण माझ्या म्हणजे पहिलं अन्नभाषेमध्ये प्रेयर करायच्या आधी ना माझ्या डोक्यामध्ये विचार यायला लागले, खूप नेगेटिव्ह थॉट्स, वाईट विचार यायला लागले माझ्या डोक्यामध्ये की काय होणार आहे, काय असं तसं, म्हणजे खूप टेन्शन आलं मला. ओके, तर मी अन्नभाषेमध्ये प्रेयर करायला स्टार्ट केली. मी लगेच विचारले नाही, मला हे विचार नाही करायचे. मी अन्नभाषेमध्ये प्रेयर करायला स्टार्ट केली आणि नंतर दुसऱ्या दिवशी आय थिंक मम्मी पण घरी आले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की डॉक्टरने सांगितलं आता तो एकदम व्यवस्थित आहे आणि एका आठवड्यामध्ये त्याला घरी आणणार. आणि मी एवढी खुश झाली, जाऊन पहिला मी येशू ख्रिस्ताला धन्यवाद दिला की त्यांनी माझ्या भावाला वाचवलं. तो एवढा संकटामध्ये असताना त्यांनी माझ्या भावाला वाचवलं. आणि मला एवढं बरं वाटलं की जर मी त्यावेळेला नेगेटिव्ह थॉट्स आणले असते ना माझ्या डोक्यामध्ये तर त्याच्यामध्ये अजून प्रेशर आलं असतं माझ्या डोक्यावरती. पण ते मी नेगेटिव्ह थॉट्स येऊन नाही दिले. मी जाऊन अन्नभाषेमध्ये प्रेयर करायला लागली. आणि ते प्रेयर करत असताना जे विचार होते नेगेटिव्ह विचार ते पूर्णपणे निघून गेले माझ्या डोक्यात. आणि माझा फक्त हाच विश्वास राहिला की देवाने त्याला ऑलरेडी बरं केलेलं आहे. आणि जेव्हा मम्मी डॅडीने मला सांगितलं येऊन की ही इज कम्प्लिटली फाईन ना, तो पूर्णपणे बरं झाला आणि एका आठवड्यामध्ये त्याला घरी आणणार, तेव्हा मला खूपच आनंद झाला. तो देव खूप महान आहे. तो सर्व आपले संकटे काढून टाकतो, पण आपल्याला फक्त त्याच्यावरती विश्वास असला पाहिजे. जेव्हा आपण त्याच्यावरती लक्ष देतो, आपली लक्ष तिकडे असली पाहिजे, अशी नाही, वरती देवाकडेच असली पाहिजे. आणि जेव्हा आपण देवाकडे लक्ष देतो तेव्हा इकडे जे आहे समोर ते आपल्याला नाही दिसत आहे, आपल्याला फक्त तेच दिसते जे आपल्याला पाहिजे
जे देवाचे राज्य आपल्याला पाहिजे ते आपल्यालाच असते. ओके, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. ओके, सो तुम्हाला कळालं, विश्वासाने आपण जेव्हा चालतो तेव्हा आपल्या जीवनाची भीती असते ती पूर्णपणे निघून जाते आणि त्या भीतीला आपल्या जीवनामध्ये जागा नाही राहत. पण तो विश्वास आपल्याला हर रोज प्रॅक्टिस करायला लागेल. आणि कसं प्रॅक्टिस करायचं? देवाचे वचन ऐकून ऐकून आणि त्याच्यावर मनन करून, बोलून, विश्वासाने. ओके, जेव्हा ते करतील आपण, ती भीती आणि जगातले जे गोष्टी आहेत ते आपल्या कानावरती नाही पडणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. कोण आहे ना शेवटची प्रार्थना करायला? शेवटची प्रार्थना. कोण येत आहे? ओके, फक्त मला ह्याच्यावर एकच बोलायचं आहे. प्रिन्सने जे सांगितलं टंग्स प्रेयर, ह्यांनी कोणी प्रश्न विचारला टंग्स प्रेयर म्हणजे काय? टंग्स प्रेयर म्हणजे अन्य भाषा, आणि अन्य भाषा फक्त देवामध्ये आणि आपल्यामध्ये असते, ती सैतानाला समजत नाही. आणि ती जर आपण केली ना, म्हणजे आता काल सिस्टर शैलाने सांगितलं ना, सिस्टर सेलिनाने पण सांगितलं की टंग्स प्रेयर म्हणजे काय. आणि सिस्टर शैलाने सांगितलं जे आपण हालेलुया 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 बोलतो ना, हा दे 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 हालेलुया सन्नर रे दे 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 हालेलुया सियाला ला 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 सिक्करे करे करे, हीच अन्य भाषा. पण ही अन्य भाषा फक्त देवाला समजते आणि आपल्याला आणि देवाला, त्यामध्ये सैतानाला ही भाषा समजत नाही. आणि आपली ही प्रार्थना परमेश्वराकडे पोचते आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. प्रेज द लॉर्ड. हे प्रभू परमेश्वरा, मी तुझा आभार मानते, तुला उंचाविते प्रभू येशू. जे काही प्रिन्सने आज भीती ही आपल्याला गोष्ट सांगितली आणि ती भीती परमेश्वराच्या वचनाने निघून जाते परमेश्वरा. आणि ते वचन तू आम्हा प्रत्येकाला दिलेलं आहे. जेव्हा म्हणतोस तुम्हाला, जेव्हा आम्हाला भीती येते तेव्हा तू सांगतोस तुम्हाला मी भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमाचा आत्मा दिला आहे. आणि ते जर वचन आम्ही नेहमी बोलत राहिलो तर ते आमच्यामधली भीती कायमची निघून जाते. होय प्रभू येशू, आज जे प्रिन्सने आम्हाला भीतीवर जे मार्ग होते तुझं वचनाद्वारे ते आम्हाला समजावून सांगितले, त्यासाठी प्रभू येशू आम्ही तुझे आभार मानतो आणि तुला उंचावितो, तुला गौरवितो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया.